मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 36 दिवसात 3 वेळा या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. प्रत्येक दौऱ्याप्रसंगी एखाद आमदाराची कार्यक्रमाला अनुपस्थिती असायची. त्यामुळे माध्यमांमध्ये तशा बातम्या झळकायच्या. मात्र आजच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील 5ही आमदार तसेच पालकमंत्री व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असे भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते मंडळी एकाच मंचावर एकत्र आल्याने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर 10 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या 36 दिवसात मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा 3 वेळा दौरा केला. 10 जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित होते. मात्र माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य आमदार गैरहजर होते. त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी महारोगी सेवा समिती व आनंदवनच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली. त्या कार्यक्रमाला पालकमंत्री अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे यांनी उपस्थिती दर्शवली. मात्र माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे इतर आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे मुनगंटीवार मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत, एका मंचावर येत नाही. मुख्यमंत्री 2 वेळा जिल्ह्यात आल्यानंतरही मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठ फिरवली अशा आशयाच्या बातम्या माध्यमात झळकल्या. मात्र सन्मित्र नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे 5ही आमदार अनुक्रमे आमदार कीर्तिकुमार बांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे तसेच पालकमंत्री डॉक्टर प्राध्यापक अशोक उईके असे सारेच एकत्र आले.